भगवान परशिवने आवासस्थान कैलास. ते कैलास भितरी प्रति त्रयोदशीक भगवान परमेश्वर तांडव नृत्य करता होता. ते तांडव नृत्य पडेच का तरी देवानुदेवत लोक थंय मेळटाचे. तांडव नृत्याचे आनंद स्वीकार करताचे आणि भगवान परशिवाले आशीर्वाद घेऊन पुन्हा वताचे. असते एक परंपरे. असे असताना शुक्ल पक्षाचे समृद्ध झालत असले पौर्णिमे लागी परमेश्वर तांडव नृत्य करून गेलो. पीठा भितरी विराजमान झाला. तिघील बाजूक परशिवे पार्वती बसला. ह्या ठिकाणी त्या ठिकाणी गणपती आणि षण्मुख विराजमान झालाची. सगळे देवत लोक हे तांडव नृत्य पडून गेलो धन्य झाले, दिवी झाले. परमेश्वर दर्शना तरी लाईन येणं दर्शन घेणं होता असाची. तुंत मध्ये नारद महर्षी एकलो. तो बची परशिवा दर्शनाक परमात्म्याकडे गेलो. परमात्माक नमस्कार केले आणि जोडे हात घातले. जोडे हात घांगेन एक अद्भुत चालत असले, वैशिष्ट्यपूर्ण चालत असले एक फल काढले. काणगेन कोणा दिवची आता म्हणून विचार करता असा. त्या ठिकाणी षण्मुख बसला, हे ठिकाणी गणपती बसला. अशी विचार करून कितकी त्याक दिसता. षण्मुख हातीक चे फल दिलो आणि गेलो. प्राय गणपती हे सगळे पळयता असा. बाल गणपती तो तेका आशे ते फल म्हाका मेळटले म्हण तेल्या आशे निराशान गेले न्ही. षण्मुखा ते हाणी गेले न्ही. मस्त पाहिजे तेले गणपतीक अयो हे म्हाका जेवण आशिल्ले तेका गेलो म्हण. जाल्यार सभा मर्यादे कांय उले वशिना. सभेचे सगळे कार्यक्रम जाले. सगळे देवानुदेवत लोक थिंग गेले. वासस्थाना वचक सुरुवात केले. चित्ते संदर्भ नारद बीच पुन्हा ते गेले. देश संचार तरी वता उदलो. गणपती मना किती बेजार आशिल्ले, दूख आशिल्ले, सहन जाल ना. नारद वता असताना तिगलेद्राक अद्भुत जालत असले विकट रूप हांगेन गणपती साक्षात्कार जावन गेलो, प्रत्यक्ष हांव गेलो. ते गणपतीले विकट जालत असले रूप पडून गेलो. नारद भिल्लो. भिंग गेलो. चूक केले मागीर परमात्मा म्हाका क्षम करी. आशिल्ले कुहण कोणा दिवची विचार करता आसतना षण्मुखाक यायचे दिसले. ते चूक केले म्हणून सांगून चूक मागलो. गणपतीक थोडे समाधान जाले. हे सगळे दृश्य उंच चंद्र पळयता आशिल्लो. हे गणपती येवन अत्यंत विकट जालत असले. रूप खातीर पळोवंक गेलो चंद्र हाश येवन गेले. चंद्राने गणपती उंच अपहास्य केले. हासलो हा 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 म्हण. तेन्ना गणपती दृष्टी उंची गेले. उंच पळयता आसा तेन्ना चंद्र सांगता आसा हे कितें रे तुगेलें रूप. अकराळ विकराळ रूप सांगे म्हूण सुणें तुवें. हे कितें तुगेलें रूप म्हूण सांगे न्हू. तो हासता आसा. गणपती राग चडता गेले. तेन्ना गणपती तेका सोवता आसा. कितें मागील हे स्वरूप पळोवंक गे न्हू, विकट रूप पळोवंक गे म्हाका हासता तूं. तुगेल्या मना भितर उरचें पुरो. तूं अत्यंत छंद तुका लोक पळयताचे म्हणून. आयच्यान तुका कोणा लोक पळय नाशिल्ले द्यावो म्हणचे शाप दिता तेका गणपती. तेजे बरोबरी दुसरा शाप बी दिता. तुका मना आसनी आपूण अत्यंत पृश्ठजान आसा, दष्टपुश्टान आसा म्हणून
आलचेन तुका क्षय रोग येवो म्हूण सांगेन न्हू शाप दिवन सोडता. तेन्ना हे 2 शापाक चंद्र गोरी जाता. चंद्राक मस्त बेजार येता, पश्चाताप येता, हांवें कसो चूक केले. भगवान महागणपतीक हांवें अपराध करून सोड म्हणून तन्निमित्त म्हाका हे 2 शाप आयले म्हूण सांगे न्हू. चंद्रू तेन्ना तन्ने न्हू खंयची वचूं न्हू निपून बसून सोडता. कारण तेका सौंदर्य कितें आशिल्लें तें सौंदर्य पळयत लोकांक त्रास येवो म्हणजे शाप. तेजे बरोबर त्या क्षय रोग येवच्यो, तूं क्षीण जावचें म्हणजे शाप निमित्त चंद्र भयभीत जावन न्हू खंयची निपून बसलो. 1 दिवस जाले, 2 दिवस जाले, 3 दिवस जाले, आकाश उंची चंद्र ना. केन्ना चंद्र आकाश उंची ना की तेन्ना जगजीवनपुराची अस्तव्यस्तता गेले. वनौषधीक अमृताचे आल्हादाचेच ना जावन गेले. अनेक सस्य जीव नाशता गेलेची. चंद्र खंय गेलो, चंद्र खंय गेलो, कितें जाले म्हणजे चर्चे सगळे लोकां भितर सुरवात जाले. हे कितें चंद्राचे विशय गुत आसा हे तिगो लोक गुत आसा. एक गणपतीक, एक नारदाक, एक चंद्राक, दुसऱ्या कोणाक गुत ना हे विशय. अशीच सभे चलता आसा कितें जालें खंय गेला सोदया तेका म्हणून. तेन्ना नारद सांगता अशें घटन जाले. गणपतीन चंद्रा शाप दिले तुका क्षय येवं म्हणून आनी तुका कोण पळयता की जिंका अनर्थ यावं म्हणून. अशें सांगे न्हू चंद्र खंयची वचून बसला निपून बसला म्हूण सांगतना देवान देवत लोक तिगे शोधन एका तरी सुरवात करताची. लोकां भितरी तिगे शोधन करता वता आसाची. चंद्राल पत्ते तिंका मेळटना. सहजानुची एक गुहे भितरी सान उजवाड येता आसा. थंय कितें आसा की पळया म्हणून देवत लोक रिगताची. थंय चंद्र सान जावन तोंड सान करून न्हू बेजार भितर बसून आसा. तेन्ना देवान देवत लोक मेळटाची कितें रे कितें जालें तुका म्हणून. तेन्ना सगळे घटने चंद्र सांगता म्हाका गणनाथा निमित्त शाप येवन गेला. म्हाका कोण पळयता की तिंका अनर्थ जावका म्हणून. इतलेंच न्ही हांव क्षीण जावका म्हणून शाप दिला. आतां म्हाका लोकांच्या तोंडाकीचें मर्याद दिसता आसा हांव ताका निपून बसला म्हूण. जेन्ना हे प्रसंग चंद्रा जाले तेन्ना देवान देवत लोक वचून ब्रह्मा सांगताचे अशें अशें घटन जाल्लें आसा. चंद्रा कितें तरी एक पार करचे वाट दिया तुमी म्हणून. तेन्ना चतुर्मुख ब्रह्म थंय येता. थंय येगे न्हू चंद्रा समाधान सांगून सांगता गडबड नाका. तुवें देवा वंचे फासी करची न्ही. सामान्य मनशा वंचे केली फासी केली बी ते चुकीची. देवाद देव जाल तसलो ते गणपती उजी तुवें केन्ना फासी केल्ले हें केला काम अनर्थाच्यान आसा. अशान तूं कांय भिनाका. हांव तूं गणपतीला मंत्र उपदेश करता. ते उपदेशान घेंगे न्हू तूं गणपती अनुश्ठान करी तुका गणपतीला आस्वाद मेळटा म्हूण सांगे न्हू. गणपतीला मंत्र ताका उपदेश करता. उपदेश करूंगे न्हू तेजें आराधन करत्याक सांगून वता. हे ठिकाणी गणपतीले आराधने चंद्र अहर्निश करता आसा. तिगले आराधने ते परमात्माक परमेश्वराक गणपती पावल कितकी. गणपती तिगले आतां प्रकट जालो. प्रकटान विचारता आसा कितें तूं म्हाका रापयता आसा आनी कितें परत हास्यस्ती म्हाका पळोवंक न्हू म्हणून. तेन्ना चंद्र सांगता भगवंता चूक केलें तरी क्षमा याचना खातीर हांवें तुका आपयलें आसा. तुवें एखादो तपस केल्लो आसा म्हाका क्षमा करी. म्हाका तूं अनुग्रह करी म्हूण सांगे न्हू प्रार्थना करता आसा. कसलो अनुग्रह जावं तुका ना. तुवें म्हाका कितें क्षय रोग येवो हांव क्षीण जावचें म्हूण शाप दिला. ते शाप ती परतून घेवका. म्हाका हे रोगांतल्यान मुक्त करता म्हणून. तेन्ना भगवंत सांगता दिल्ला शाप जावन गेले ते तुका मेळून गेले. पुन्हा ते शाप परतून संपूर्ण घेवचे म्हाका इकडे जावूच ना. हांव एक वेवस्था करता. ते म्हणल्यार तुवें थोडे दिवस क्षीण जावचे, थोडे दिवस प्रबल जावचे, व्हड जावचे, थोडे दिवस सांज जावचे. हें तुका वर दिता. म्हण तुवें सांज जावन वचची न्ही केन्नाची. तुवें व्हड बी जावका
सान बी जावका असले तुका विशिश्टच वर दिता म्हणून सांगे न्हू गणपती ताका वर दिता. अशें सांगे न्हू शुक्ल पक्षाक चंद्र व्हड येता वता, कृष्ण पक्षाक चंद्र सांज येता वता. ताका कारण गणपतीला आशिर्वाद. उरक सांज जावचो आशिल्लो तो गणपती अनुग्रह केलो ताका तुका व्हड ज्यान सांज जावता तसलो वर दिता, तूं कांय भिनाका म्हण. आनी कितें जावका तेन्ना दुसरा वर मागता आसा परमात्मा तुवें म्हाका शाप दिले, म्हाका पडले रे लोकां त्रास जावो, लोकां अनर्थ जावो म्हणून. अशें मात म्हाका कोण पळयतना तुवें म्हाका अनुग्रह करका, म्हाका पळय वशी करका म्हण. तेन्ना भगवंत सांगता आसा कांय बेजार करनाका. हें कितें तुका दिलां हें शाप आसा, हें शापाचे अवधी हांव एक दीस मात करता वर्साक. ते म्हळ्यार भाद्रपदा चवथी दिवस तुका कोण पळयत की तांकां तितून मात अनर्थ जाता, तिंक वायट जाता. बाकी दीस तुका पळयल्यार वायट जावता. तूं कांय भिनाका म्हूण सांगे न्हू ताका पुनः वर दिता. हें शाप संपूर्ण जावन तुका लागू पडतना वर्सा एक दीस मात तुका लागू पडटा म्हण. पुनः गणपती वच्चे उठता तेन्ना पुनः प्रार्थना करता चंद्र भगवंता म्हाका आनीक आशिर्वाद दिवक तुवें. कितें आशिर्वाद दिवक तुका पळय तूं गेले शाप घेतले काय तरी प्रायशा म्हाका लोक गौरव दिता कित्याक कितें करता भितर. म्हाका लोक प्रेमान पळयता की ना की, म्हाका लोक पूजा करता की ना की. अशें जावंक गेलो म्हाका एक स्थान मान अशें आशिर्वाद दिवका म्हणून केन्ना मागणी करता तेन्ना गणपतीक मना भितर हांस येता. आबा बाबा एक तपास करून चिंतन वर घेता आसती हें उरो प्रितीन विचारता आसा म्हूण सांगे न्हू. तेन्ना गणपत्याक सांगता आसा कांय भिनाका. तुका मना भितर आसती मागील भक्त लोक तुका तिरस्कार करतले म्हूण सांगे न्हू. तुवें त्या भावान काणयेन सोडी. मागीले संकश्टारा चतुर्थी व्रत अनेक भक्त लोक करता आसाची. ते संकश्टारा चतुर्थी व्रत पूर्ण जावची म्हूण सांगले रे मागील व्रत कंगे न्हू तुगे दर्शन घेवन तेन्ना तुका अर्घ्य दिताची तेन्ना तें मागील व्रत पूर्ण जाता. अशान तुका बी मागीर पुजे भितर एक स्थान मेळटा. तूं कांय भिन्नाक म्हूण तेन्ना आशिर्वाद दित की तेन्ना चंद्र संतोश जालो खंय. चंद्र गणपतीला आशिर्वाद घेंगे न्हू गणपती धाडिल्ले म्हणजे कथा आयकल्या नंतर प्रायश्य आमकां कळून येता भगवंताक अवहेळन केल्ले रे आमकां कितें जाता. आमी खंयची दुर्गती वचीत पुन्हा भगवंताला आशिर्वाद घेतिल्ले निमित्त आमी जिवना भितर कितलें बरें काम करीत म्हणून. प्रायशः आयचे दिवस संकष्टहर चतुर्थी दिवस. आज आमी सगळे लोकांची प्रायशः गणपतीले आराधना करताची, उपवास करताची, गणपतीक पूजा करताची, गणपतीला आशिर्वाद घेताचे. कारण आमगे कितें संकश्ट आसा ते दूर जावका, ते परमात्मा आशिर्वाद आमकां मेळका. आमी कार्य कितें करताची ते निर्विघ्न जावका, आमगे इश्ट पूर्ण जावका म्हणून. अशानूची आयच्या दिवसाची गणपतीला आराधनेचें नांव आसा संकष्टहर गणेश चतुर्थी. संकष्ट म्हळ्यार कश्ट, हर म्हळ्यार हरण करता असले, गणेशाले म्हणजे गणपतीले चतुर्थी चवथीचे दिवस म्हणून. प्रायशः हें व्रत महाभारता भितर धर्मराजान कळत आसता एक चिंतन आमकां मेळटा. धौम्य महर्षीनी धर्मराजा सांगले तुका वनवासाचे कितें प्रसंग आयले आसा हे वनवासा प्रसंग तरी तुवें मुक्ती जावन तुका राती पुन्हा मेळ कशें उरलेली तूं हें व्रत करी म्हणून. अशें त्या संदर्भाचेर धर्मराज तें व्रत करता. तांकां पुन्हा राज्य मेळटा म्हणजे कथा आयकल्या नंतर आमकां कळून येता आमकां जर कसले इश्टार्थ पुर्ती जावका तेन्ना हें व्रत करता म्हणून. अनेक लोक हें व्रत करता आसाची जाल्यार आमी हें व्रत करता आसा कितकी हय जाल्यार हेजें नांव मात्र आज आमी शॉर्टकट करून सांगून घे न्हू. हें व्रताचें कितें फल मेळटा त्या फलांतल्यान खंय की आमी वंचीत येता आसाची, त्या फलांतल्यान खंय की आमी कमीपण घेता आसाचें म्हणजे सत्य आज आमी कळ्ळें केलां. आज आमी सहजान हें व्रत करताचें. ह्या व्रताचें नांव संकष्टहर चतुर्थी व्रत म्हणून. जाल्यार आज आमी हें व्रताचें नांव कितें म्हणटाची संकश्टी व्रत. संकश्टी व्रत म्हणटात न्ही आमी. सम म्हळ्यार बरेच, कश्टी म्हळ्यार कश्ट. दिव तसलें व्रत कितकी चूक न्ही तिणें म्हणचे. उपवास करून कश्टात कितकी तिंका पाप, त्रासात कितकी, पोटांत नांव दिसता वच्चेशी ना, कांदे खाय अशी दिसता आपडे अशी ना, पोटां भूक केला आसा पोटां घाल अशी ना, कितके कश्ट उरचे पडटा तिंका.
अशा संकष्टी व्रत म्हणटा पुरतीनी जाल्यार तशी म्हणलेली कष्ट दूर येता मगे केन्नाची खंयचें नांव पुनः पुनः घेताची ते वस्तू आमच्या जिवना भितर येता वता हे याद दवरून घेवप जिवना भितर आमी संकष्टी म्हणले मागीर कश्ट येता वतना दूर जावप ना कश्ट हे व्रताच्या नांवाची संकष्टहर चतुर्थी संकष्टहर व्रत करता म्हणजे सांगता तोंड ना शॉर्टकट करचे पद्दतीन गेलो आमकां सगळ्या लोकांची खंय कटकट म्हणून वतना खंय की कटकन कितकी कश्टान पोशीत आसाची म्हणजे सत्य आज आमी कळून घेवं केला अशें आमगे न्हू चतुर्थी व्रत करता म्हण सांगया गणपती व्रत करता म्हण सांगया ना संकष्टार व्रत करता म्हण सांगया कांय प्रॉब्लेम ना जाल्यार संकष्टी व्रत करता कष्ट म्हण नांव घेता आसाची ते कष्ट तुमकां अपघात अशें उरताले अपघात घालता न्ही तुमकां अशें आमगे न्हू थोडे आमी परिवर्तन करून घेया गणपती व्रत करता म्हयन्याचे चलता कांय प्रॉब्लेम ना तो कितें आसता तेका चतुर्थी व्रत करता म्हणया किती येवचें आसता तेका ना संकटार व्रत करता म्हणया जाल्यार आज इतलें जावन गेलें तुमकां सांगलें फ्रेश आमी वरचे एक फावट म्हणच पडटा संकश्टी व्रत म्हण आज येवन गेला घट्टी जावन गेला सान आसतना धनूच जाल्यार ते परिवर्तन जावका थोडे बदलाव करून घेवका थोडे आमगे भितर चेंजीस आमी हाडून घेतले रे प्रायशा ते गणपतीला आशिर्वाद आमी घेवचे शकताचे अशें आमगे न्हू गणपतीला आशिर्वाद घेतले निमित्त आमी कितेंय येवचे शकताचे ज्या तिला सकल निमित्त आमी खंयचे वचून पावचे बी शकताचे अशी आमगे न्हू आमी थोडेची जे परमात्म्याले आराधने प्रितीन करया ते परमात्मा आराधना करता आसतना ते कितें नांव आसा ते श्रेश्ठ नांव घेवन करया ना गणपती व्रत करता म्हण सांगया चतुर्थी व्रत करता म्हण सांगया गणेश व्रत करता असा म्हयन्याचें म्हण सांगया कांय तोंड ना जाल्यार प्रितीने आमी केन्ना व्रत करताची व्रत करून न्हू चंद्रा केन्ना अर्घ्य दिवन आमी मुक्ताय करताची तेन्ना तें व्रत परिपूर्ण जाता तेन्ना अन्न आहार घेवन न्हू ते व्रत समापन आमी केल्लेली ते गणपतीला आशिर्वादाक आमी पावचे शकताचे अशें आमी न्हू आमगे कितें हें एक गणेश पुराणाचें चिंतन आसा हें चिंतन मुद्दाम जावन आमी थोडेची हें कितें शब्द म्हणटे आसा हें परिवर्तन करून घेवका आनी संकटार चतुर्थी व्रताचें कितें विशेष फल आसा तें चंद्र दर्शना नंतरच आमकां मेळटा आमचें सत्य करून घेवपा बद्दल मात्र उल्लेख केलो आसा जाल्यार पावसाळीक सहजान चंद्र दिसना आमकां कारण मोड उरता तेन्ना आमी कितें करचें सहजान वचचें चंद्रोदयाचें कितें टायम आसा तें पळोवन आमी करून घेवचें सामान्य 4 तासां नंतर चंद्रोदय येता उरता सूर्य अस्त जालो जाल्यार 4 तासांनी चंद्र केन्ना उदय जावचें 3.5-4 तासां उदय जाता उरता अशें आमी न्हू आतां 7 घंटे सूर्य चंद्र अस्त येता अशें 7, 8, 9, 10, 10:30 घंटे सुमार आतां चंद्रोदय आसा प्रायशा आमकां सगळ्या लोकांक अनुकूल येता पंचांग भितर मेळटा कॅलेंडर भितर बरें उरता अशें आमी न्हू हे टायमाक अनुकूल जावंक न्हू आमी पुजिका न्हू प्रसाद घेवीत कोण आरोग्य समस्या आसा की तेणी तितले वेळ पर्यंत लागता बी बसनाका चंद्राक भायर अर्घ्य दियेन तेगे दिकाक पुरो दिका अर्घ्य दियेन तेगे स्मरण करना बेगीन न्हू आहातले बी ती कांय तोंड ना जाल्यार चंद्र स्मरण हें संकश्टार चतुर्थी व्रत दिवप अनिवार्य कारण गणपतीन ताका आशिर्वाद दिले आसता तुगेले पुजिकल निमित्तच मागीर व्रत संपूर्ण जाता म्हूण सांगलें अशें हांव न्हू ते चंद्रा बी पुजिका न्हू गणपती बी पुजिका न्हू आमगेले कश्ट दूर करून घेया आमगेले इश्टार्थ प्राप्त घेवपाचें इश्ट करता आसा